यानंतर साताऱ्यातून एक महत्त्वाची बातमी आपल्या हाती येते। खरं तर सांगलीतलं सगळं प्रकरण ताजं असतानाच गर्भलिंग तपासणीचं लोण आता साताऱ्यापर्यंत पोहोचलंय। साताऱ्यातील डॉक्टर मधुकर शिंदे सह तिघांना पोलिसांनी अटक केलेली आहे। बारामती पोलिसांनी खरं तर ही कारवाई केलेली आहे। डॉक्टर शिंदे गर्भ तपासणीसाठी गेला होता, त्याची माहिती मिळाली आणि त्यानंतर ही सगळी कारवाई करण्यात आली आहे। राहुल तपासे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। राहुल, हे सगळं कसं सुरू होतं, कशा प्रकारे हे सगळं रॅकेट काम करत होतं? विलास, निश्चित हे जे प्रकरण आहे ते एक अतिशय धक्कादायक म्हणायला लागेल। त्याचं कारणही तसंच आहे। हे या डॉक्टरांचं, मधुकर शिंदेचं हे फिरतं पथक होतं। हे पथक अनेक जिल्ह्यांमध्ये, अनेक गावांमध्ये दाखल होत होतं। त्या ठिकाणी मुलगा की मुलगी असं गर्भलिंग तपासणी करून त्या संबंधित गर्भवती महिलेला सांगितलं जात होतं। यांचा जो ठिकाणा होता तो टप्प्याटप्प्यानं गाडीतून बदलत होता। हे असताना बारामती पोलिसांना याबाबतची माहिती मिळाली। चंद्रशेखर यादव म्हणून जे आहेत त्यांनी याबाबतचा सापळा बिराचीवाडी म्हणून जे दौंड जवळचं गाव आहे त्या ठिकाणी लावला होता। त्या ठिकाणी एका घरामध्ये ही संपूर्ण तपासणी सुरू असताना या पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकली। त्यावेळेला 3 गर्भवती महिला या ठिकाणी तपासणी करून घेतानाही आढळलेल्या आहेत। यामध्ये पोलिसांनी 4 जणांवरती गुन्हे दाखल केलेले आहेत। त्याच्यामध्ये डॉक्टर मधुकर शिंदे, त्यांचा सहकारी हेमंत आटोळे आणि त्यांच्या गाडीचा जो चालक आहे संतोष ओतारी, या तिघांना पोलिसांनी अटक केलेली आहे। मात्र जो 4था आरोपी आहे त्याला अद्यापपर्यंत अटक केलेली नाहीये। ही कारवाई अजूनही त्या ठिकाणी सुरूच आहे। मात्र या प्रकरणामध्ये सगळ्यात महत्वाचं विलास सांगावं लागेल की जो मधुकर शिंदे आहे तो सरकारी नोकर आहे। रत्नागिरी येथील जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयावरती हा नोकरी करणारा डॉक्टर आहे। काही दिवसांपासून तो त्या ठिकाणी आता नोकरी करत नाहीये। सगळ्यात मोठी ही धक्कादायक माहिती पुढे येते। नक्कीच हे सगळंच धक्कादायक कारण तो सरकारी डॉक्टर आहे। याच्या आधी खरं तर आपण बघितलं होतं की सुधा मुंडे जेलमध्ये गेला, त्यानंतर सांगलीचं प्रकरण आलं, त्याला बेड्या पडल्या, पण तरी डॉक्टरांना शहाणपण येत नाहीये। त्यांचं हे सगळं सुरूच आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।